शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते 10 सौर ऊर्जा प्रकल्पातून 15,000 कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते पीक हानीचे पंचनामे अनेक गावात झालेच नाहीत, शेतकऱ्यांचा आरोप। पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पैशांचा हिशोब विचारणाऱ्या माणिकराव कोकाटेंनी अखेर माफी मागितली। पुढली मोठी बातमी निघते मनसे आक्रमक, शेतकरी कर्जमाफीसाठी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच डिवचले। पुढली मोठी बातमी निघते पीएम किसान योजनेपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना सुवर्ण संधी, 15 एप्रिलपासून नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते एकीकडे अवकाळीची भीती, दुसरीकडे बाजारात दर नाही, कांदा साठवणीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल। पुढली मोठी बातमी निघते कर्जमाफीमुळे थांबलेल्या 23 लाख शेतकऱ्यांसाठी बँकेचे दरवाजे बंद, सरकारच्या भूमिकेनंतर बँकेकडून नोटिसा आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या दारात। पुढली मोठी बातमी निघते महाराष्ट्रावर मोठं अवकाळी संकट, ऐन उन्हाळ्यात गारपिटीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते महाराष्ट्रात 20,000 रोजगार, रिक्षा टॅक्सी चालकांना 10,000 रुपये अनुदान, प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा। पुढली मोठी बातमी निघते मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना 1760 कोटी विमा भरपाई मिळणार, परभणी जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते बापरे, अवकाळीने राज्याचा मोठा घात केला, पाऊस 26,000 हेक्टरचे नुकसान करून गेला। पुढली मोठी बातमी निघते बळीराजाच्या खात्यावर आत्ताच पीक विम्याचे पैसे जमा, तब्बल 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।